ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दरम्यान 8 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सीमेवर तटबंदी उभारण्यास सुरुवात केली आहे। सिमेंटचे बॅरिकेड्स लावायला सुरुवात झाली आहे। गेल्या वेळी शेतकऱ्यांना पोलिसांनी दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखलं, तेव्हा शेतकऱ्यांनी साधे बॅरिकेड्स उचलून नाल्यात फेकले। त्यामुळे आता पोलिसांनी सिमेंटचे बॅरिकेड्स उभारले। दिल्लीच्या सीमेवर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आलाय। दिल्लीच्या वेशीवर छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। त्यामुळे देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर आणि शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यावर दिल्लीतली यंत्रणाही आता सज्ज झाली आहे। दिल्लीच्या सीमेवरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। बघूया। शेतकऱ्यांचं आंदोलन आता 10व्या दिवसामध्ये पोहोचलेलं आहे। उद्या पुन्हा एकदा विज्ञान भवनामध्ये चर्चा होणार आहे, पण त्याच्या आधी शेतकऱ्यांनी खूप आक्रमक भूमिका घेतलेली आहे। उद्या बैठकीत फक्त हे सांगू सरकारला की कायदा मागे घेताय की नाही आणि त्याच्यानंतर आपलं आंदोलन चालू ठेवू असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळं सिंघू सीमेवरती अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये फौजफाटा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। रात्रीची वेळ आहे, मात्र याही वेळी अतिशय सज्जतेनं ही सगळी पथकं जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सीमेवरती आणि मोठ्या प्रमाणामध्ये फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात आहे। गेल्या 8 दिवसांपासून आम्ही या ठिकाणी येतोय, मात्र आज जो या ठिकाणी बंदोबस्त फौजफाटा दिसतोय तो नेहमीपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं सरकार सुद्धा आज एका वेगळ्या पवित्र्यामध्ये आहे का, सरकार सुद्धा तयारी करते का या शेतकऱ्यांना आता रोखण्याची, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय। पलीकडेच शेतकऱ्यांच्या जवळपास 25-30 किलोमीटर रांगा ज्या आहेत त्या आंदोलनाच्या लागलेल्या आहेत आणि त्याला लागून अशा पद्धतीनं हा मोठा फौजफाटा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळं उद्याची चर्चा जी आहे ती नेमकी कुठल्या वळणावरती जाणार आणि त्याच्यातून काही तोडगा जो आहे तो निघतोय का, हे देखील पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, सिंघू बॉर्डर।